Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 53 of chapter number 14 algebraic formulae expansion of squares from 7th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 94 वर प्रॅक्टिस सेट 53 दिलेला आहे. यामध्ये फक्त वन क्वेश्चन आहे, पण या वन क्वेश्चन मध्ये 10 सब क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. अतिशय इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या या चॅप्टरमध्ये म्हणजेच अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 53 हा लास्ट प्रॅक्टिस सेट आहे. या आधीच्या प्रॅक्टिस सेट्समध्ये आपण काय काय अभ्यासले, चला थोडक्यात पाहूयात. प्रॅक्टिस सेट 50 मध्ये आपण पाहिलं की बायनॉमियल्सचा स्क्वेअर कसा फाइंड करायचा, त्यासाठीचे हे दोन फॉर्म्युले. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 51 मध्ये आपण अभ्यासलं की मल्टिप्लिकेशन कसे करायचे. आता इथे पहा, हे दोन ब्रॅकेट्स मल्टिप्लाय होत आहेत. जे व्हेरिएबल्स आहेत दोन्ही ब्रॅकेटमध्ये ते सेम आहेत, म्हणजे साइन्स आहेत दोन्ही ब्रॅकेट्समध्ये ते डिफरंट आहेत. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, किंवा उलटही होऊ शकतं, जसं की इथे सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये मायनस आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये प्लस. मल्टिप्लिकेशन करते वेळी कोणताही नंबर आपण कोणत्याही नंबरशी मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजे 3 5 जा केलं काय किंवा 5 3 जा केलं काय, प्रोडक्ट तर सेमच येतं ना, राईट. सो इथे हा प्रॅक्टिस सॉल्व्ह करण्यासाठी आपण अभ्यासला हा वाला फॉर्म्युला a प्लस बी इंटू ए मायनस बी, त्याचं प्रोडक्ट येतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 52 मध्ये आपण एकही फॉर्म्युला अभ्यासलेला नाहीये. प्रॅक्टिस सेट 52 हा या चॅप्टर मधील सगळ्यात इझिएस्ट सिम्पलेस्ट असा प्रॅक्टिस सेट होता. आता प्रॅक्टिस सेट 53 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत त्यांना फॅक्टराइज करायला सांगितलंय. आता हे पहा, आपण पुन्हा मागे जाऊया. प्रॅक्टिस सेट 51 मध्ये प्रॅक्टिस सेट 51 मध्ये आपण काय केलं होतं, तर मल्टिप्लिकेशन केलं होतं, बरोबर. आणि मल्टिप्लिकेशन हे पहा, हा फॉर्म्युला ऑब्झर्व करा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आपलं प्रोडक्ट येत होतं ते काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि आता जर तुम्ही हे सगळे क्वेश्चन्स ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येणार आहे की हे जे प्रोडक्ट आहे त्याच फॉर्म मध्ये आपले प्रॅक्टिस सेट 53 मधील सगळे क्वेश्चन्स आहेत. हे पहा, पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये सगळीकडे पहा, सगळीकडे स्क्वेअर आहेत, हो ना. काही ठिकाणी स्क्वेअर नाही आहेत, पण ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण तुम्हाला लक्षात आलं का की जो फॉर्म्युला आपण प्रॅक्टिस सेट 51 मध्ये यूज केला होता, आता प्रॅक्टिस सेट 53 सॉल्व्ह करते वेळी सुद्धा आपल्याला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त बदल काय करायचा आहे, क्वेश्चन नुसार आपल्याला या फॉर्म्युलामध्ये बदल करायचा आहे. ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. इक्वल टू साइन आहे की नाही दोघांच्या मध्ये. मग हे आधी लिहून आपण हे नंतर सुद्धा राईट करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये ए मायनस बी. राईट करू शकतो की नाही. चला मग सेम फॉर्म्युला, काही मेहनत करायची नाही आपल्याला. जो फॉर्म्युला आपण लर्न केलेला आहे मल्टिप्लाय करण्यासाठी तोच फॉर्म्युला उलटा आपल्याला यूज करायचा आहे. सो चला समजून घेऊयात. फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि त्याचे फॅक्टर्स कसे आहेत, तर ए प्लस बी इंटू ए मायनस बी. मग ए च्या जागी काय आहे, पी आहे, बी च्या जागी काय आहे, क्यू आहे. दॅट्स इट. फक्त आपल्याला काय करायचंय, ए च्या जागी पी राईट करायचंय, बी च्या जागी क्यू राईट करायचंय. सो हा आपला मेन क्वेश्चन इज इक्वल टू, आता ए च्या जागी पी प्लस बी च्या जागी क्यू, पुन्हा ए च्या जागी पी, बी च्या जागी क्यू, इतकंच काय ते राईट करायचंय. झालं आपलं आन्सर. इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सो आता सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला. पण आता इथे पहा, स्क्वेअर तर आहेत, दोन्ही टर्म्स मध्ये स्क्वेअर आहेत, पण हे जे स्क्वेअर्स आहेत ते संपूर्ण टर्म्स आहेत का, पहा बरं व्यवस्थित. हा जो स्क्वेअर आहे तो 4 ला पण दिलाय का, नाही दिलेला, हो की नाही. त्याचप्रमाणे इथे या टर्म मध्ये हा जो स्क्वेअर आहे तो फक्त वायला दिलेला आहे, तो 25 चा स्क्वेअर नाहीये. मग आपल्याला या क्वेश्चन मध्ये थोडासा बदल करायचा आहे. फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये आपल्याला हा क्वेश्चन तयार करून घ्यायचा आहे. मग चला तयार करून घेऊयात. त्यासाठी काय करणार आपण, ही जी टर्म आहे 4x स्क्वेअर, त्याचा काय अर्थ आहे, 4 इंटू एक्स स्क्वेअर आहे. मग ते आपण इथे
आपल्या सोयीसाठी राईट करून घेतलेला आहे. त्यानंतर ना -25 इंटू वाय स्क्वेअर. आता या 4 ला आपण 2 चा स्क्वेअर असं राईट करू शकतो की नाही? आपल्याला माहित आहे 2 चा स्क्वेअर 4 असतो म्हणून, मग ते आपण इथे राईट केलं 4 च्या जागी 2 चा स्क्वेअर. त्यानंतर ना इंटू एक्स स्क्वेअर ऍज इट इज. त्यानंतर हे मायनसचं साईन. आता 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? वी नो दॅट 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. सो लेट्स राईट हिअर 5 स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेट. ओके, आता हे पहा, फर्स्ट टर्म कडे पहा, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे, बरोबर. मग हा जो स्क्वेअर आहे तो ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण इथे ब्रॅकेटच्या बाहेर राईट करू शकतो आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये 2x. हे पहा अशा प्रकारे. त्यानंतर हे मायनसचं साईन. इथे सुद्धा हा स्क्वेअर ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून ब्रॅकेटच्या बाहेर राईट करू शकतो आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार मग? 5y. आता पहा बरं, 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये आपला हा क्वेश्चन आलेला आहे. चला तर मग आता हा फॉर्म्युला आपण यूज करूयात, पण त्याही आधी आपल्याला काय राईट करायचं असतं की a च्या जागेवर काय आहे आणि b च्या जागेवर काय आहे. सो लेट्स राईट हिअर a इज इक्वल टू 2x अँड b इज इक्वल टू 5y. आता फॉर्म्युलाकडे लक्ष द्या आणि या व्हॅल्यूज फॉर्म्युलानुसार आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो हे पहा, हे जे आहे ना आपला हा क्वेश्चन जो आपण तयार केलेला आहे तो इथे राईट करून घ्यायचा आहे. 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या जागेवर इज इक्वल टू. मग आता इथे a प्लस b आहे. a ची काय व्हॅल्यू आहे? a ची व्हॅल्यू आहे 2x. सो लेट्स राईट हिअर 2x. त्यानंतर प्लसचा साईन. b च्या जागी काय आहे? 5y. सो लेट्स राईट 5y. ब्रॅकेटमध्ये लिहूयात ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राईट करायचे आपल्याला a मायनस b. सो 2x मायनस 5y. ओके, आता झालं आपलं सॉल्व्ह करून सगळं? येस. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. आता थर्ड नंबरला दिलेला आहे 5y मायनस 4. आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके नाही, तो फॉर्म्युला आहे आपला आणि पुढे त्याचा एक्सपांडेड फॉर्म. a स्क्वेअरच्या जागी आहे y स्क्वेअर, b स्क्वेअरच्या जागी 4 आहे. इथे स्क्वेअर नाही दिलेला, पण मग 4 ला आपण स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. आपल्याला माहित आहे 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 2 चा. सो इथे आपण राईट करूयात y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. आता हे पहा, a च्या जागी काय आहे? y आहे आणि b च्या जागी काय आहे? 2 आहे. सो राईट करून घेऊयात, a च्या जागी y, b च्या जागी 2 आणि फॉर्म्युलानुसार आपल्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात. सो a स्क्वेअरच्या जागी येणार आहे y स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या जागी येणार आहे 2 स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे a प्लस b आहे म्हटल्यावर काय येणार? y प्लस 2. a च्या जागी y आणि b च्या जागी 2. ओके, सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे a मायनस b. सो a म्हणजेच y, मग मायनस आणि 2, y मायनस 2. ओके, आता इथे आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. पुढे आणखीन सॉल्व्ह करायला काही आहे का? व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर ना नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पण हे पहा, एवढे इथेच स्टॉप करायचं नाहीये. आपला मेन क्वेश्चन काय आहे? हा आहे ना आपला मेन क्वेश्चन, y स्क्वेअर मायनस 4. सो तेच आपल्याला पुन्हा खाली राईट करायचं आहे. y स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू हे आपलं आन्सर आलेलं आहे. हे तर आपण आपल्या फॉर्म्युलानुसार क्वेश्चन चेंज करून घेतलेला होता, हो की नाही? म्हणून हे इथे आपला आन्सर स्टॉप होणार नाही. तुम्हाला अशा प्रकारे फायनल आन्सर राईट करायचं आहे. चला फोर्थ सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. t स्क्वेअर मायनस 1/25. फॉर्म्युला काय सांगतो आपला? दोन्ही टर्म्सचा स्क्वेअर पाहिजे, पण आता इथे एकाच टर्मचा स्क्वेअर दिलेला आहे. सेकंड टर्मला आपण स्क्वेअर करू शकतो का? तर जरा पहा बरं व्यवस्थित क्वेश्चन कडे. 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 चा स्क्वेअर 1, याचा अर्थ काय आहे की 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? तर 1 चा स्क्वेअर आहे. आणि 25 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? तर 5 चा स्क्वेअर आहे. मग इथे सेकंड टर्मच्या जागी आपण राईट करू शकतो की 1 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. मग आपला क्वेश्चन या फॉर्म्युलानुसार होणार आहे. चला मग राईट करून घेऊयात. p स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. आता हा जो स्क्वेअर आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्याला आपण ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून बाहेर राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे p स्क्वेअर मायनस 1/5 द होल स्क्वेअर झालं. a स्क्वेअरच्या जागी p स्क्वेअर आलेला आहे, b स्क्वेअरच्या जागी 1/5 स्क्वेअर आलेला आहे. सो सेम फॉर्म्युलानुसार आपला क्वेश्चन तयार झालेला आहे. चला तर मग
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात, पण त्याही आधी राईट करून घेऊयात की ए च्या जागी काय आहे, ए च्या जागी आहे पी आणि बी च्या जागी आहे 1/5. आता ए स्क्वेअरच्या जागी काय राईट करणार आपण, पी स्क्वेअर, त्यानंतर ना मायनसचं साईन आणि बी स्क्वेअरच्या स्क्वेअरच्या जागी राईट करणार 1/5 द होल स्क्वेअर. ओके, आता एक्सपांडेड फॉर्म ए प्लस बी म्हणजेच पी प्लस 1/5 ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर ना दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेम राईट करायचं की नाही आपल्याला, फक्त मायनसचं साईन द्यायचंय. सो पी मायनस 1/5 ब्रॅकेट क्लोज. ओके, आता पुढे आणखीन सॉल्व्ह करू शकतो का, तर नाही, झालंय आपलं सॉल्व्ह करून ऑलरेडी सगळं. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. नाही म्हणता येणार आपल्याला, का, कारण मेन क्वेश्चन हा आहे ना. सो मेन क्वेश्चन राईट करायचं आपल्याला याच्या जागी आणि मग इज इक्वल टू हे आपले त्याचे आन्सर. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला, 5th सब क्वेश्चन पाहूयात. ओके, आता इथे लक्षात घ्या 9x² मायनस 1/16y². क्वेश्चन कडे व्यवस्थित बघायचंय, प्रेमाने बघायचंय आणि ठरवायचंय की हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या फॉर्म्युलामध्ये फिट बसतोय का. तर ऑफकोर्स इथे तर नाही फिट बसत आहे असं दिसतंय, हो की नाही, कारण 9x² म्हणजेच काय आहे, 9 × x² आहे, बरोबर. मग 9 ला आपण 3 चा स्क्वेअर म्हणून राईट करू शकतो आणि x² तर ऑलरेडी आहे, मायनसचा साईन. आता 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे तर 1 चाच, आणि 16 आहे 4 चा स्क्वेअर. मग या दोघांनाही आपण 1/4² असं राईट करू शकतो आणि y चा स्क्वेअर तर ऑलरेडी त्यांनी दिलेलाच आहे. आता हे पहा, फर्स्ट टर्म ऑब्झर्व करा, 3² x², इथं स्क्वेअर कॉमन म्हणून बाहेर काढला. आता मायनसचं साईन देऊन घ्यायचंय आणि हे पहा, न्यूमरेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आणि इथे वायचा स्क्वेअर आहे. मग हे जे तिघांचे स्क्वेअर आहेत त्यांना आपण कॉमन स्क्वेअर म्हणून अशा प्रकारे बाहेर राईट करू शकतो. आता फॉर्म्युला पहा आणि आपला क्वेश्चन पहा, झाला की नाही सेम. चला मग आता राईट करून घेऊयात की ए च्या जागी काय आहे, 3x आहे, बी च्या जागी काय आहे, 1/4y. So let's write here a is equal to 3x and b is equal to 1/4y. आता फॉर्म्युला जो आहे त्याप्रमाणे आपल्याला राईट करायचंय. सो a स्क्वेअरच्या जागी 3x², त्यानंतर ना मायनसचं साईन, b स्क्वेअरच्या जागी 1/4y द होल स्क्वेअर इज इक्वल टू, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात, a प्लस बी म्हणजेच हे पहा a प्लस बी आहे, बरोबर. सो a च्या जागी राईट करणार 3x आणि प्लस बी, मग b च्या जागी राईट करणार 1/4y. सो 3x प्लस 1/4y ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड सेम राईट करायचं आहे, फक्त साईन डिफरंट आहे, मायनसचं साईन आहे. सो सेम राईट करायचं आपल्याला, 3x मायनस 1/4y ब्रॅकेट क्लोज आपण करून टाकलेला आहे. आता पुढे आणखीन काय सॉल्व्ह करणार याच्यामध्ये, तर झालेलं आहे आपलं, व्हॅल्यूज वगैरे सगळ्या सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. सो हे आपले आन्सर असणार आहे. पण मेन क्वेश्चन काय आहे, हा आहे. सो मेन क्वेश्चन राईट केला आणि त्याच्या पुढे आपले हे आन्सर राईट करून टाकलेले आहे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. 6 नंबरला दिलेले आहे x² मायनस 1/x². इझी क्वेश्चन आहे. फॉर्म्युलानुसार आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत, पण त्याही आधी फॉर्म्युलानुसार आपला हा क्वेश्चन आहे का ते पाहायचंय. ए च्या जागी x आहे, a चा स्क्वेअर x चा स्क्वेअर, b स्क्वेअरच्या जागी 1/x² आहे. आता हा जो स्क्वेअर दिलेला आहे तो डिनॉमिनेटरचा आहे, न्यूमरेटरचा नाहीये. मग न्यूमरेटरला आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये आणू शकतो का, तर हो, का नाही आणू शकणार, कारण इथे 1 आहे आणि 1 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 1 चाच. सो 1/x² असं राईट करू शकतो आणि नंतर ना हा स्क्वेअर कॉमन म्हणून बाहेर राईट करणार. मग आपला या फॉर्म्युलानुसार हा क्वेश्चन तयार होणार आहे. हे पहा अशा प्रकारे, x² तर ऑलरेडी आहे, त्यानंतर ना मायनस 1/x². आता स्क्वेअर ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण अशा प्रकारे ब्रॅकेटच्या बाहेर राईट करणार. झालं. हे पहा, a² च्या जागी x² आहे, b स्क्वेअरच्या जागी 1/x द होल स्क्वेअर आहे. सो राईट करून घेऊयात. a च्या जागी आहे x आणि b च्या जागी काय आहे 1/x. आता a² मायनस b² आहे की नाही, मग चला राईट करून घेऊयात. हे x² मायनस 1/x द होल स्क्वेअर. ओके, आता फॉर्म्युलानुसार व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायचे आपल्याला. a च्या जागी राईट करणार x, त्यानंतर ना प्लसचं साईन, b च्या जागी राईट करणार 1/x. ओके, आता सेकंड ब्रॅकेट मध्ये काय राईट करणार आहोत, a च्या जागी x मायनस b च्या जागी 1/x ब्रॅकेट क्लोज. ओके, सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून झालेले आहेत. पुढे सॉल्व्ह करायला आता काही रिमेनिंग नाहीये. सो हे आपले झाले या क्वेश्चनचे आन्सर. पण क्वेश्चन काय आहे, हा. सो क्वेश्चन राईट करणार आणि त्याच्या पुढे
आपले हे आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. 7 नंबरला आहे ए स्क्वेअर बी मायनस ए बी. आता इथे आपला फॉर्म्युला आहे हा. या फॉर्म्युलानुसार आपला हा क्वेश्चन आहे का? व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे ए चा स्क्वेअर आहे, पण आपल्याला काय हवाय? संपूर्ण टर्मचा स्क्वेअर हवाय. ओके नाही. आता ए स्क्वेअर म्हणजे काय? ही पूर्ण एक टर्म झाली. एका टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर आहे. पण आता इथे संपूर्ण टर्मचा स्क्वेअर आहे का? नाही. फक्त ए चा स्क्वेअर आहे, बी चा स्क्वेअर दिलेला नाहीये. त्याचप्रमाणे जी सेकंड टर्म आहे त्यामध्ये तर स्क्वेअरच नाहीये. म्हटल्यावर आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन की या फॉर्म्युलानुसार आपल्याला या क्वेश्चनला चेंज करता येते का? आता इथे नंबर्स नाहीच आहेत. होल नंबर्स आहेत का? कोएफिशियंट्स आहेत का व्हेरिएबल्सचे? नाही, फक्त व्हेरिएबल्स आहेत. म्हटल्यावर इथे काय करणार आपण? तर हा फॉर्म्युला यूज करून चालणार नाही. प्रॅक्टिस सेट 52 मध्ये ज्या प्रकारे आपण फॅक्टरायझेशन केलं होतं त्याच प्रकारे आता इथे आपल्याला करावं लागणार आहे. आता ए स्क्वेअर म्हणजे काय? ए इंटू ए आणि बी ऍज इट इज. त्यानंतर ना मायनस ए बी म्हणजे काय? ए इंटू बी. ओके. आता या दोन्ही टर्म्स मध्ये कॉमन काय आहे? तर हे पहा, हा ए हा ए, इथे ए आहे, इथे ए आहे, इथे बी आहे, इथे बी आहे. बरोबर. आता जे कॉमन आहे ना त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर राईट करूयात आणि जे कॉमन नाही आहे त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करूयात. सो ए इंटू बी येणार कॉमन बाहेर. आता इथे या टर्म मध्ये काय शिल्लक राहिलेला आहे? ए. मग ए ला हे पहा, हे आपण बाहेर काढलं ना कॉमन म्हणून, फक्त हे शिल्लक आहे. सो या ए ला आपण राईट केलं ब्रॅकेटच्या आतमध्ये. त्यानंतर ना हे मायनसचं साईन आहे. आता इथे सेकंड टर्म मध्ये काहीच शिल्लक नाहीये. जे काही होतं ते आपण कॉमन म्हणून बाहेर काढलं. आता काहीच शिल्लक नाही म्हटल्यावर मग 0 राईट करणार का? तर नाही. काहीच शिल्लक नाही म्हणजे 1 राईट करणार आपण. सो लक्षात ठेवायचंय, काहीच शिल्लक राहिलं नाही एखाद्या टर्म मध्ये तर 1 असतोच असतो. आता इथे आपण मल्टिप्लाइड बाय 1 राईट केलं तरी चालणार आहे. बरोबर. याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाहीये. सो 1. आता इथे ए इंटू बी ला आपण ए बी राईट करू शकतो आणि ब्रॅकेटमध्ये ए मायनस 1. हे पहा अशा प्रकारे. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला नेक्स्ट पाहूयात. 4x स्क्वेअर y मायनस 6x स्क्वेअर. आता हा जो आपला क्वेश्चन आहे ना तो फॉर्म्युलामध्ये फिट बसतोय का ते एकदा पाहायचंय. फॉर्म्युला काय सांगतोय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. मग आता इथे जो स्क्वेअर दिलेला आहे तो संपूर्ण टर्मचा आहे का? तर नाही, फक्त या एक्सचा आहे. या 4 ला पण स्क्वेअर नाहीये आणि y ला पण स्क्वेअर नाहीये. आता सेकंड टर्मचा सुद्धा स्क्वेअर हवा आहे, पण इथे जो स्क्वेअर दिलेला आहे तो फक्त एक्सचा दिलाय. म्हणजे आपला हा क्वेश्चन फॉर्म्युलामध्ये फिट बसत नाही. मग या फॉर्म्युलानुसार आपल्याला या क्वेश्चनला चेंज करता येतं का? त्याचा जरा विचार करायचा. आता आपण 4 ला 2 चा स्क्वेअर म्हणून राईट करू शकतो. मग एक्स स्क्वेअर तर दिलेलाच आहे, पण वाय कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे नाही सांगता येते की नाही. त्याचबरोबर आता हा जो 6 आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे आता आपण 7th स्टँडर्ड मध्ये फाइंड आउट नाही करू शकत. इन फ्युचर पुढे गेल्यानंतर आपल्याला सांगता येऊ शकणार आहे की विशिष्ट नंबर हा कोणत्या नंबरचा एक्झॅक्ट स्क्वेअर आहे, कारण डेसिमल मध्ये आन्सर येणार ना. सो 6 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आता आपल्याला इथे सांगता येत नाहीये. बरोबर. एक्सचा स्क्वेअर ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे. मग या क्वेश्चनला या फॉर्म्युलामध्ये आपण फिट बसवू शकत नाही होत म्हटल्यावर हा क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सोडवावा लागणार आहे. प्रॅक्टिस सेट 52 मध्ये आपण अभ्यासलं होतं फॅक्टराइज कसं करायचं. ओके नाही. मग त्याप्रमाणे करूयात का याला फॅक्टराइज. चला आता 4 ला आपण हे पहा अशा प्रकारे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात आणि 4 ला 2 इंटू 2 या फॉर्म मध्ये राईट करू शकतो की नाही. सो लेट्स राईट हिअर इन्स्टेड ऑफ 4 2 इंटू 2. ओके. आता एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स इंटू एक्स, त्यानंतर ना हा वाय मायनसचा साईन. 6 ला कसं राईट करू शकतो? 6 चे फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. सो 2 3 जार 6, त्यानंतर ना 3 1 जार 3. 2 इंटू 3 6च्या जागेवर आपण राईट करू शकतो 2 इंटू 3. त्यानंतर ना एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअरला एक्स इंटू एक्स असं राईट करू शकतो. आता हे पहा, ही संपूर्ण एक टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्म्स मध्ये काय काय कॉमन आहे ते शोधूया. सो हे पहा, इथे फर्स्ट टर्म मध्ये हा 2 आहे, सेकंड टर्म मध्ये इथे आपल्याला 2 सापडलेला आहे. त्यानंतर ना इथे हा एक्स आहे आणि सेकंड टर्म मध्ये हा एक एक्स आहे. इकडे हा एक एक्स आहे, सेकंड टर्म मध्ये इथे एक एक्स आहे. मग जे जे आपल्याला कॉमन मिळालेला आहे त्यांना आपण इथे खाली राईट करूया. सो 2 कॉमन मिळालाय की नाही आपल्याला. सो 2 राईट केला. त्यानंतर हा एक्स मिळालाय त्याला राईट केलं. मग हा एक्स मिळालेला आहे त्याला राईट करूया. आता
हे पहा, या सगळ्यांना आपण खाली कॉमन म्हणून राईट केलेलं आहे. आता जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये राईट करायचंय. सो इथे काय आहे, 2 इंटू वाय राईट केलं, मायनसचं साईन. सेकंड टर्म मध्ये काय शिल्लक आहे, फक्त 3 शिल्लक आहे. राईट करून घेऊया 3. आता 2 इंटू एक्स इंटू एक्स, 2 ला ऍज इट इज खाली राईट करणार आणि एक्स इंटू एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर. सो 2x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये येणार 2 इंटू वाय, काय झालं 2y आणि मायनस 3. 2y मायनस 3. आता हे पहा, बरेच मुलं इथे चूक करू शकतात, 2 इंटू 3 करतील. असं करून चालणार नाही ना आपल्याला. इथे मध्ये मायनसचं साईन आहे की नाही. मी तुम्हाला वारंवार सांगते की जेवढं मल्टिप्लिकेशनचा ग्रुप आहे ना त्यांचंच मल्टिप्लिकेशन करायचं. इथे मायनसचं साईन आहे, हा पार्ट दुसरा आहे. यांचं मल्टिप्लिकेशन करून चालणार नाही, 2 इंटू 3 करून चालणार नाही. जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे त्यांनाच मल्टिप्लाय करायचंय. हे पहा, आता इथे 2 इंटू वाय काय येणार 2y, त्यानंतर हे मायनसचं साईन आणि ह्या 3. सो 2x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 2y मायनस 3 झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. चला आता नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट 9 नंबरला दिलेला आहे 1/2y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. आता हा क्वेश्चन आपल्या या फॉर्म्युलामध्ये फिट बसतोय का, चला चेक करूयात. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर हवाय आपल्याला. सो फर्स्ट टर्म मध्ये जो स्क्वेअर दिलेला आहे तो फक्त वायचा आहे. या हाफचा स्क्वेअर दिलाय का, 1/2 चा स्क्वेअर आहे का, तर नाही. सेकंड टर्मचा सुद्धा स्क्वेअर हवाय. सेकंड टर्म मध्ये सुद्धा फक्त झेडचा स्क्वेअर आहे, या 8चा स्क्वेअर दिलेला नाहीये. आता याला आपण, हा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनला आपण आपल्या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये चेंज करू शकतो का, जरा विचार करा. आता 1/2 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आता 7th स्टँडर्ड मध्ये आपल्याला सांगता येते का, नाही सांगता येते. आणि ते आपल्याला सिलेबस मध्ये पण नाहीये की यांचे स्क्वेअर्स, हे स्क्वेअर रूट्स कसे फाइंड आउट करायचे. ते तुम्ही मोठं झाल्यानंतर ना तुम्हाला अभ्यासामध्ये येणार आहे तेव्हा तुम्ही करा. पण आता इथे तुम्हाला नाहीये की नाही म्हटल्यावर तुम्ही कसं करणार, काहीच करू शकत नाही इथे म्हटल्यावर हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करून चालणार नाही. मग आता इथे थोडासा वेगळा विचार आपल्याला करावा लागणार. ज्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये फॅक्टराइज केलं होतं त्याप्रमाणे आपल्याला काही करता येते का ते पाहूया. सो फर्स्ट टर्म मध्ये आहे हाफ वाय स्क्वेअर किंवा 1/2y स्क्वेअर असंही म्हणू शकतो. याला राईट कसं करणार, तर हाफ इंटू वाय बरोबर. त्यानंतर ना मायनसचं साईन येणार आणि सेकंड टर्मला फॅक्टराइज कसं करणार, 8 ला आपण त्याचे 8चे फॅक्टर्स राईट करू शकतो. कोणते आहेत, 2 इंटू 2 इंटू 2 बरोबर. त्यानंतर ना झेड इंटू झेड स्क्वेअर आहे की नाही, मग झेड इंटू झेड. आता इथे कॉमन म्हणून बाहेर काय काढणार, इकडे हाफ आहे, त्यानंतर ना वाय इंटू वाय आहे, इकडे 3 टाइम्स 2 आहे, झेड इंटू झेड आहे. कॉमन म्हणून बाहेर काढायला काहीच नाहीये. मग पुढे हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा होणार, मग त्यासाठी काय करता येईल पहा बरं. या 8 ला असं काय करता येईल आपल्याला, 8च्या जागेवर असं काय राईट करता येईल आपल्याला की जिथे आपल्याला हाफ कॉमन म्हणून बाहेर काढता येईल. आता हे व्हेरिएबल्स तर ऍज इट इजच राहणार आहेत, व्हेरिएबल्स मध्ये काही चेंजेस करता येत नाही आपल्याला, पण नंबर्स बरोबर आपल्याला खेळता येतं की नाही. ओके, सो आपण ट्राय करूयात की 8च्या जागेवर असं आपल्याला काय राईट करता येईल. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की आपल्याला हाफ बाहेर काढायचंय की नाही कॉमन म्हणून, मग हाफ इथे राईट करून घेऊयात. हाफ बरोबर काय मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर 8 मिळेल, हा थोडासा विचार करा बरं. जर आपण हाफ बरोबर 16 ला मल्टिप्लाय केलं तर हे पहा, 2 1s are 2 and 2 8s are 16. 1 इंटू 8 डिनॉमिनेटर मध्ये हा 1 जो नाही राईट केला तरी चालतो. सो काय आलं आपला आन्सर 8. हे पहा, इथे 8 इथे 8. सो 8च्या जागेवर आपण हाफ इंटू 16 नक्कीच राईट करू शकतो. त्यामुळे 8 ला तर काही फरकच पडणार नाहीये. सो लेट्स राईट हिअर हाफ इंटू 16 आणि झेड स्क्वेअर म्हणजे झेड इंटू झेड. आता आपण हा हाफ कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो. चला काढूयात बाहेर हाफ. आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार, या टर्म मधला वाय इंटू वाय, त्यानंतर ना मायनसचं साईन आणि या टर्म मधलं 16 इंटू झेड. ओके, आता पुढे काय, तर हा हाफ ऍज इट इज येणार खाली. ब्रॅकेटमध्ये वाय इंटू वाय स्क्वेअर, त्यानंतर ना मायनसचं साईन आणि इथे पहा 16 झेड इंटू झेड, काय झालं झेड स्क्वेअर. सो 16 झेड स्क्वेअर. आता 16 ला आपण 4चा स्क्वेअर असं राईट करू शकतो ना. आता इथे 4चा स्क्वेअर का मी राईट केलं, कारण हे पहा, आता या हाफला बाजूला ठेवा, तो वेगळाच पार्ट झालेला आहे.
तो ऍज इट इज फायनल आन्सर पर्यंत आपल्या राहणार आहे बरोबर. फक्त तो काही करणार नाही, त्याचं काही काम नाहीये, फक्त आपल्या बरोबर इथे राहणार आहे या ब्रॅकेट बरोबर. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये पहा बरं काय आहे, वाय स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर झेड स्क्वेअर. आता याला आपण वाय स्क्वेअर, हे पहा हा जो स्क्वेअर आहे ना 4 स्क्वेअर झेड स्क्वेअर, याला ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण बाहेर राईट करू शकतो की नाही. हे पहा इथे आपण राईट करून घेऊया हाफ ऍज इट इज. शेवटपर्यंत आपली साथ काही तो सोडणार नाहीये, तो आपला बेस्ट फ्रेंड आहे. सो हे पहा वाय स्क्वेअर ऍज इट इज आपण राईट केला. त्यानंतर ना मायनसचा साईन, हा जो स्क्वेअर आहे त्याला ऍज अ कॉमन स्क्वेअर म्हणून आपण अशा प्रकारे बाहेर राईट करू शकतो ना, बरोबर. मग आता इथे पहा जे ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे ते आपल्या या फॉर्म्युलामध्ये फिट बसतंय, हो की नाही. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर. मग आता हे आपलं फायनल आन्सर असू शकणार नाही, कारण याला आपण पुढे आणखीन फॅक्टराईज करू शकतोय या आपल्या फॉर्म्युलानुसार. म्हणून आता आपल्याला काय करायचंय, फॅक्टराईज करायचंय. ए च्या जागी काय आहे, वाय आहे. बी च्या जागी काय आहे, 4z आहे. सो लेट्स राईट हिअर ए च्या जागी वाय, बी च्या जागी 4z. आता हे पहा आपल्याला काय करायचंय, या फॉर्म्युलानुसार आपला हा जो क्वेश्चन आहे ना त्याला इथे राईट करायचंय खाली. आणि फॉर्म्युला कुठे फिट बसतोय, या ब्रॅकेटच्या आतमध्ये. पण हा जो हाफ आहे तो ऍज इट इज, जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहणार आहे, मग त्याला पण घ्यायचं आहे आपल्याला. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या जागी राईट करायचं हे, आणि हाफ ऍज इट इज. सो हाफ ए स्क्वेअरच्या जागी वाय स्क्वेअर, बी स्क्वेअरच्या जागी 4z द होल स्क्वेअर. आता इथला पार्ट आपला राईट करून झालेला आहे, पुढचं राईट करायचंय आपल्याला. सो इज इक्वल टू साइन. आता पुढे हा हाफ ऍज इट इज येणार आहे इथे, त्याला इथे सोडून देऊ नका, तो इथे सुद्धा येणार आहे. इथे काय येणार आहे, कारण यालाच आपण फॅक्टराईज करतोय की नाही पुढे. सो हाफ ऍज इट इज इकडे येणार आहे. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी आहे म्हटल्यावर ए च्या जागी आहे वाय, सो वाय प्लस बी च्या जागी 4z, सो वाय प्लस 4z. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार, सेम, फक्त प्लसच्या जागी मायनस साईन, वाय मायनस 4z. ओके. आता इथे आणखी पुढे आपण नाही सॉल्व्ह करू शकत, झालं आपला आन्सर. सो आपला हा मेन क्वेश्चन तो इथे राईट केला, आणि त्याला फॅक्टराईज कसं केलेलं आहे आपण, हाफ फर्स्ट ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 4z, सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय मायनस 4z. क्लिअर, कळाला क्वेश्चन. मला माहित आहे काही मुलांना हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आणि ट्रिकी वाटू शकतो, पण मी तुम्हाला सांगेल मग जर तुम्हाला डिफिकल्ट आणि ट्रिकी वाटत असेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या की आपण कशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. डिफिकल्ट असं काही नाहीये. प्रॅक्टिस सेट 52 मध्ये ज्याप्रमाणे आपण फॅक्टराईज केलं होतं त्याचप्रमाणे फॅक्टराईज करायचं आहे. त्यानंतर ना जर ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर, दोन्ही टर्म्सचे स्क्वेअर येत असतील तर सोडून द्यायचं नाहीये तिथेच, कारण दोन्ही टर्म्सचे स्क्वेअर्स जेव्हा असतात तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून त्याला सुद्धा फॅक्टराईज करायचं असतं. त्याला फॅक्टराईज केल्यानंतरच आपला आन्सर कम्प्लीट होतं. आता जे आपण कॉमन काढलेलं आहे ते कॉमनच राहणार आहे ना शेवटपर्यंत, त्याच्यात तर काही चेंजेस होणार नाही. म्हटल्यावर हा जो हाफ आहे तो कॉमन म्हणून शेवटपर्यंत आपल्याला राईट करायचा आहे, आणि जे ब्रॅकेट आपण इथे सॉल्व्ह केलं ते तर येणारच आहे शेवटी. झालं. चला आता नेक्स्ट पाहूयात लास्ट सब क्वेश्चन, 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर. आता इथे आपला फॉर्म्युला फिट बसतोय का ते पहा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला. सो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर नाही फिट, तर इथे नाही बसत आहे, कारण की इथे फक्त एक्सचा स्क्वेअर आहे, या 2चा नाहीये. इथे सेकंड टर्म मध्ये वायचा स्क्वेअर आहे, या 8चा नाहीये. 2 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते आपल्याला सांगता येत नाहीये. 8 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते सुद्धा आपल्याला सांगता येत नाहीये. मग अशा वेळी प्रॅक्टिस सेट 52 मध्ये ज्याप्रमाणे आपण फॅक्टराईज केलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला फॅक्टराईज करायचं सगळ्यात आधी इथे. सो कसं येणार आहे, 2x स्क्वेअर म्हणजे 2 इंटू एक्स इंटू एक्स, बरोबर. त्यानंतर हे मायनसचं साईन. आता 8 ला फॅक्टराईज करा, काय येणार, 2 4s are 8, 2 2s are 4, 2 1s are 2. So 2 into 2 into 2, 3 times 2 into y स्क्वेअर आहे, सो y into y. आता पहा कॉमन काय आहे, तर हा 2 आणि इथला हा 2. आणखी काही कॉमन आहे का, नाही. म्हणजे कॉमन आहे 2, त्याला बाहेर काढलं, बाकीच्यांना सगळ्यांना ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो x into x मायनस 2 into 2 into y into y, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट स्टेप मध्ये 2 ऍज इट इज येणार, x इंटू एक्स म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर मायनस
2 इंटू 2 4 आणि y इंटू y y स्क्वेअर. सो 4y स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता इथे बघा व्यवस्थित लक्ष द्या. हा जो 2 आहे कॉमन तो ऍज इट इज तसाच ठेवायचा आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे तिकडे ऑब्झर्व करा. एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. इकडे स्क्वेअर आहे इकडे स्क्वेअर आहे पण हा जो स्क्वेअर आहे तो वायचा आहे या 4चा नाहीये. मग या 4ला आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये राईट करू शकतो का? तर हो, का नाही? कारण 4 हा 2चा स्क्वेअर आहे. बरोबर. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात एक्स स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता 2 स्क्वेअर वाय स्क्वेअर इथं स्क्वेअर कॉमन स्क्वेअर म्हणून बाहेर राईट करूयात त्याला. हे पहा अशा प्रकारे एक्स स्क्वेअर मायनस 2y द होल स्क्वेअर. आता पहा फॉर्म्युलानुसार आपला हे ब्रॅकेट आलेला आहे. काय सांगतो आपला फॉर्म्युला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. म्हटल्यावर याला तर आपल्याला फॅक्टराइज करावंच लागणार. असं सोडून चालणार नाही. चला फॅक्टराइज करून घेऊयात. सो त्यासाठी ए च्या जागी काय आहे एक्स आणि बी च्या जागी आहे 2y. राईट करून घेतलं. आता हा जो 2 आहे तो कॉमन आहे. ऍज इट इज शेवटपर्यंत साथ निभवणार, सोडून जाणार नाही मधल्या मध्ये. सो राईट करून घेऊया तिथे 2 आणि काय आहे क्वेश्चन एक्स स्क्वेअर मायनस 2y द होल स्क्वेअर. ओके. आता याला आपल्याला एक्सपांड करायचंय, सॉल्व्ह करायचंय म्हटल्यावर हा जो 2 आहे कॉमन मधला तो ऍज इट इज राहणार आहे. मग फर्स्ट ब्रॅकेट मग सेकंड ब्रॅकेट हे सॉल्व्ह करतोय. इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय आपण. सो ए प्लस बी आहे. ए च्या जागी एक्स त्यानंतर प्लसचं साईन बी च्या जागी 2y. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येणार सेम फक्त प्लसच्या जागी मायनस साईन. ओके. सो आता आणखी पुढे काहीच नाही होणार आहे याचं. सो हे झाले आपल्या या क्वेश्चनचे आन्सर. पण फायनल आन्सर कसे राईट करायचंय? हा जो मेन क्वेश्चन आहे तो राईट करणार आणि त्यानंतर ना आपलं हे आन्सर. सो 2 ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 2y सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2y. क्लिअर. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.